नमो नमः। संस्कृत वर्णमाला लर्न संस्कृत बाय जगदीश या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। आज आपण संस्कृत वर्णमाला या विषयाबद्दल माहिती घेणार आहोत। स्वरांची ओळख। अ अश्वः, अश्वः म्हणजे घोडा। आ आम्रम, आम्रम आंबा। इक्षुः, इक्षुः म्हणजे ऊस। ईश्वरः, ईश्वरः म्हणजे देव। उष्ट्रः, उष्ट्रः म्हणजे उंट। ऊर्णा, ऊर्णा म्हणजे लोकर। ऋषिः, ऋषिः म्हणजे ऋषी मुनी। पित्रेण, ऋकारांत। स्वर हा क्लेप्तम। एकः, एकः म्हणजे एक। ऐरावतः, ऐरावतः म्हणजे ऐरावत हत्ती। ओष्ठः, ओष्ठः म्हणजे ओठ। औषधम, औषधम म्हणजे औषध मेडिसिन। अंशुकम, अंशुकम म्हणजे सदरा विसर्ग। रामः व्यंजने। कमलम म्हणजे कमळ। खगः म्हणजे पक्षी। गजः म्हणजे हत्ती। घटः म्हणजे घडा। गकारः वाङ्मयातला अनुनासिक। चित्रकः म्हणजे चित्ता। छत्रम म्हणजे छत्री। जालम म्हणजे जाळं। झरः म्हणजे झरा। यकार जो अनुनासिक आहे। टोपिका म्हणजे टोपी। ठक्कारः म्हणजे तांबट, तांब्या पितळाच्या वस्तू बनवणारा मनुष्य। डमरू म्हणजे डमरू। ढक्का म्हणजे ढोल। णकारः। तुरगः म्हणजे घोडा। प्रथमः पहिला। द्राक्षाः म्हणजे द्राक्षे। धनम म्हणजे धन, संपत्ती, पैसा। नयनम म्हणजे डोळा। पत्रवाहकः म्हणजे पोस्टमन। फलम म्हणजे फळ। बकः म्हणजे बगळा। भुशुंडी म्हणजे बंदूक। मकरः म्हणजे मगर। यंत्रम म्हणजे मशीन। रजकः म्हणजे धोबी। लता म्हणजे वेल। वानरः म्हणजे माकड। शशकः म्हणजे ससा। षट्पदः म्हणजे 6 पायांचा किडा। सर्पः म्हणजे साप। हरिणः म्हणजे हरिण। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्वर आणि व्यंजन यांचे उच्चारण चित्रामार्फत आपण इथे समजून घेतलेले आहेत। तर कृपया करून आपण ह्या लर्न संस्कृत बाय जगदीश या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि अशा नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला प्रोत्साहित करण्यासाठी आपल्या मित्रमंडळी विद्यार्थ्यांना शेअर करावा ही नम्र विनंती। नमो नमः। जय श्रीराम।